छत्रपती संभाजीनगरच्या खवड्या डोंगरावरून पडून चांदगुडे कुटुंबातील तिघांचा मृत्यू झाला आणि या कुटुंबामागे आता फक्त एक भयाण घर आणि कुटुंबाच्या आठवणीनं व्याकुळ झालेला शेरू नावाचा श्वान उरलाय। 3 दिवसानंतर शेरूची सुटका करण्यात आली आहे। छत्रपती संभाजीनगरच्या खवड्या डोंगरावरून पडून चांदगुडे कुटुंबातील तिघांचा मृत्यू झालाय। या कुटुंबामागे आता फक्त एक भयाण घर आणि कुटुंबाच्या आठवणीनं व्याकुळ झालेला शेरू नावाचा श्वान उरलाय। रिकाम्या घरात मालकांच्या आठवणीत व्याकुळ झालेल्या शेरूची गेल्या 3 दिवसांपासून तळमळ सुरू होती। घराच्या खिडकीपाशी कुणी आलं की शेरू उड्या मारत येऊन त्यांना पाहत होता। आई आली असेल या आशेनं शेरू जोरजोरात भुंकत दरवाजाजवळ येत होता। पण या मुक्या जीवाला घडलेल्या घटनेबाबत कळणार तरी काय असा प्रश्न आहे। गेल्या 3 दिवसांपासून भूक लागली असतानाही शेरू जेवत नसल्याचं शेजाऱ्यांनी सांगितलं। कुणालची आई शेरूसाठी खास खिचडी बनवून द्यायची, त्यामुळे बिस्किटही तो खात नाही अशी माहिती शेजाऱ्यांनी दिली। 3 दिवसापासून शेरूची सुरू असलेली तळमळ पाहून शेजाऱ्यांच्या डोळ्यातही पाणी आलं। मालक परत येणार नाहीत, मग या मुक्या जीवाची जबाबदारी आता कोण घेणार असा सवाल शेजारी करत होते। असं कोणी आलं त्या खिडकीपाशी की त्याला वाटते आता मला सोडायला आलेत की काय, म्हणून तो भुंकते। त्याला असं वाटते की कुणाला किंवा त्याची आई असेल कुणालची की त्यांचे रिलेटिव्ह कोणीतरी आलं असं, त्यामुळे ते त्या हेतून भुंकतोय। त्याला भूक पण खूप लागलेली आहे, पण तो बिस्किट खात नाहीये। ते त्याला स्पेशल करून द्यायचे त्याचे जे आहेत फूड, खिचडी म्हणा किंवा अंड्याचं आमलेट वगैरे जे ते करायच्या त्या करून देत होत्या। तर त्याला त्याची सवय असेल बहुतेक, त्याच्यामुळे हे बिस्किट वगैरे खात नाहीये। ते आम्ही टाकले पाणी बिस्किट तर ते खात नाहीये। ती कुत्र्याची एवढी हाल चालू आहे ना, पण अक्षरशः अजून पण कोणी ऍक्शन नाही घेतलं त्या कुत्र्यानं। कारण का ते मागे आता जे पोलिस रात्री येऊन गेले, आता आज म्हणले की आज कोणतरी येऊन जाणार घेऊन जाणार, अजून पण आलेलं नाही। जर आपल्या डोळ्यासमोर जर मुख्य जनावर जर मेलं तर रिस्पॉन्सिबिलिटी कोण राहणार त्याची? आता ते येणारे जाणारे व्यक्ती तर परत येऊ नाही शकत ना। आहे त्याच्या जीवला तर वाचायला पाहिजे ना आपण। अखेर आज दुपारच्या सुमारास आपला पेट लवर असोसिएशननं शेरूची सुटका केली, तरी शेरू मात्र अजूनही चांदगुडे कुटुंबाच्या येण्याकडे डोळे लावून बसलाय।